मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट कोलंबीचा भात कसा बनवायचा तो. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा साफ करून घेतलेली कोलंबी घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही आणि हळद, मसाला, मीठ सर्व मी टाकून त्याला चांगलं मिक्स करून ठेवलेलं आहे. आता हे मॅरिनेट केलेलं आपण बाजूला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मी 7-8 छोटे साईजचे कांदे घेतलेत आणि त्याला लांब असा बारीक चिरून घेतला आहे. त्याच्यासोबतच 5-6 मी टॉमॅटो घेतलेत, त्यालाही मी बारीक चिरून घेतलं आहे. एका साईडला तेल गरम करायचं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे ठेचून घेतलेली लसूण, त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जो बारीक चिरलेला आता कांदा टोमॅटो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये एक एक करून ॲड करायचा आहे. तुम्ही कांदा बघू शकता मी किती पातळ आणि बारीक कापला आहे तो. जेव्हा आपल्याला खूप कंटाळा येतो ना, कारण आपण जेव्हा बिर्याणी बनवायला गेलो किंवा पुलाव बनवायला गेलो तर त्याच्यासाठी खूप वेळ जातो. पण जर कुकरमध्ये आपल्याला झटपट अशी जर बिर्याणी खायची असेल आणि ज्यांना थोडं पातळ टाईप बिर्याणी आवडते, सुकी एकदम नाही आवडत, त्या लोकांसाठी रेसिपी खूप छान आहे, एकदा नक्की करून बघा. मी कांदा वगैरे टाकून सर्व मिक्स करून व्यवस्थित घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मीठही ॲड केलेलं आहे आणि त्याला आता मी झाकण 5 मिनटं ठेवलं होतं. त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये ॲड करते टॉमॅटो ॲड केलं की त्याला परत जरा थोडा वेळ ठेवायचं आहे, आपल्याला व्यवस्थित मुरून द्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आता आपण बघूया, आपण 2 मिनटं नंतर हे चेक करूया. व्यवस्थित चांगलं हे शिजत चाललेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले. आपण सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये ॲड करायची आहे हळद, लाल तिखट पावडर, कांदा लसूण मसाला मी ॲड केला आहे आणि मी याच्यामध्ये टाकते चिकन बिर्याणी मसाला. तुम्ही बघा, आपल्या घरी या गोष्टी नॉर्मली मिळतात, त्याच्यामुळे आपण सगळं वेगवेगळं ॲड करून एकच काहीतरी छानसं बनवणार आहोत. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी पहिलं मीठ थोडं ॲड केलं होतं, आता परत अजून मी थोडंसं मीठ अजून ॲड केलं आहे, कारण आपली बिर्याणी ही चांगली बनण्यासाठी आपल्याला मिठाची गरज लागतेच. थोडं थोडं ॲड करत जायचं टेस्टप्रमाणे. आता याला थोडा वेळ झाकून ठेवलेलं होतं, परत ओपन करून बघितलं. तुम्ही बघाल याच्यामध्ये मी ॲड जे ब्राउन्स केले होते ते चांगले शिजलेले आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेला आपण तांदूळ वापरणार आहोत. आता याच्यामध्ये तांदूळ ॲड करायचं आणि आता पाणी टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण मारून आपल्याला ठेवायचं. याच्यामध्ये आधी तुम्हाला मापाप्रमाणे पाणी टाकावं लागणार आहे. मला थोडंसं जो मी आता बनवणार आहे थोडंसं एकदम सुक्खंवालं असं नाही बनवणार आहे, त्याच्यासाठी मी पाणी थोडं जास्त ॲड केलं आहे, बघू शकता. त्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे.